राम राम मंडळी, राम राम. तर स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण ट्रेक करणार आहेत महाराष्ट्राची सर्वात उंच टेकडी, सगळ्यात उंच पीक, तब्बल 1664 मीटरचं. तर चला तर मग आता करूयात आपली ट्रेक स्टार्ट. तर आता तब्बल वाजलेले आहेत रात्रीचे किती वाजले आता, आणि 12 वाजता आपण ट्रेक स्टार्ट करतोय. चलो. कुठं सोबत सेफ्टी नाही, म्हणजे चढायच्या वेळेस आहे ना काय असं हे नाही, तो नीट चाला. खरं सांग, सापाचे भेवे तीनचा ग्रुप म्हणताय ना तुम्ही, तसं करा ना. तीनचा ग्रुप करा, सगळ्यात बेस्ट. झालं. हा, कारण तिथे सपोर्टला काही नाहीये आपल्या आपला अध्यक्ष seriously. आणि हे बघा कुठे चुकाट्यात हात घालू नका. या दगडाखाली काय असू शकतं व नीट त्या जबाबदारी खेकडा काही असं सापडी, त्याच्यामुळे नीट जावं. आणि एकच गोष्ट सांगायची, सगळ्यांना सोबत राहा. एक जण पुढे पळायले, एक जण मागच राहिले, तसं नका होऊ देऊ. रे बारक्या तू स्पेशली. अरे मग मी चालला पुढे जायचं. तब्बल आम्ही इथं रस्ता चुकलेला आहोत. समोर अशी डायरेक्ट एक मोठी अशी भिंत आहे. ही अशी तब्बल एवढी मोठी भिंत आहे, आणि पोरं तिकडे गेले तर चेक करायला. आणि हे इकडं, ते तिकडे दाखव. आहे का हे चला. आहे, चला रस्ता मिळाला अखेर. हे तब्बल म्हणजे नदीचं पात्र आहे, त्या नदीच्या पात्रातून आम्ही चलायलो. हे हातदार आहे मला चला. तर गाईज इथं तब्बल 10 ते 15 मिनिट झालेत आम्हाला चढाई करून, आणि पोरांना इथं ग्लुकोजची गरज पडते. आणि आला आवडा नाही तू तुम्ही काय शकता हो. आम्हाला इथं 10 ते 15 मिनिट झाले तिथं चढाई स्टार्ट करून, आणि इथं सगळ्यांनी आता ग्लुकोज वगैरे घेतलेली आहे. चढायला एकदम म्हणजे स्टीप चढाई आहे, त्यामुळे इतके पायाला गोळे आलेत की. आपण पहिल्या चेक पॉइंटवर पोहोचलेलो आहोत, आणि इथं देवीचं मंदिर आहे, कळसुबाई देवीचं मंदिर. इथे मंदिराला सध्या इथं रिनोव्हेट वगैरे केलेलं आहे, आणि खूपच सुंदर हे मंदिर. हे पहिला चेक पॉइंट आहे, आणि ओरिजिनल जे मोठं मंदिर आहे ते टेकडीच्या एकदम टॉपवर आहे. तर मित्रांनो, आता फायनली आमचा ट्रेक या कमानीपासून स्टार्ट होत आहे, आणि देवीचं दर्शन घेऊन तर आता आम्ही आमचा फायनली ट्रेक स्टार्ट करतो. तर चला मग आता भेटूयात पुढे. तर गाईस, आता आम्ही एक 25% ट्रेक कंप्लीट केला आहे, आणि इथं असे शॉप्स वगैरे आहेत जे की 24/7 ओपन असतात. त्यामुळं तुम्हाला काही जरी हवं असेल तर तुम्ही इथून परचेस वगैरे करू शकता. खालून पूर्ण आणायची गरज नाही आहे. इथं अवेलेबल होतं प्रत्येक गोष्ट, थंड पाणी किंवा बाकीचे वेफर्स वगैरे सगळं अवेलेबल होतं. गाईज इथं टेंट्स वगैरे आहेत, त्यामध्ये तुम्ही राहू पण शकता. असं इथं पर डे त्यांचे जे काही चार्जेस आहेत त्या हिशोबानं टेंट्स वगैरे असतात. त्यामध्ये तुम्ही इथं कॅम्पिंग पण करू शकता, किंवा टेंट रेंटनं घेऊन वरती पण जाऊन कॅम्पिंग करू शकता तुम्ही. सगळ्यात पहिल्या पायऱ्या आम्हाला इथं लागलेल्या आहेत, आणि अशा तब्बल 4 ते 5 पायऱ्या आम्हाला वर चढण्यासाठी आहेत. गाईज, हे खालचा नजारा, आणि हे आम्ही तब्बल वरती, ते पण पहिल्या पायऱ्यावर. चला गाईज. टॉर्च मारा, मला हे खालचं दिसत नाही. हे आपले, तर इथून पायऱ्या चढून अर्ध्यात आलो. इतका तो सुंदर व्ह्यू आहे ना हा, वा, खरंच वर्थ आहे इतकं वर चढणं. गाईज, या दुसऱ्या पायऱ्या अशा तब्बल आणखी 2 ते 3 आहेत. आणखीन एक वाढवल्या असं आम्हाला लोकल्सने सांगितलंय. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. गाईज, ते तिकडं वरपर्यंत पोरं पोहोचलेत. खूप दम लागायला यार, खूप म्हणजे काय विषयच नाही. कानात हेडफोन टाकल्यामुळं थोडंसं बरं वाटायलं हे गाणे ऐकत ऐकत चालायला. तुम्हाला जर हा ट्रेक करायचा असेल, तब्बल आम्ही आता एक 70 to 75% ट्रेक कंप्लीट केलेला आहे. जर करायचं असेल तर तुम्हाला बेस्ट टाईम आहे बघा पावसाळ्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये थोडं रिस्की असतं, बट जर तुम्ही हार्डकोर ट्रेकर असाल तर तुम्ही करू शकता. आणि हिवाळ्यात ते एक नंबर बेस्ट टाईम आहे हिवाळ्यामध्ये हा ट्रेक कंप्लीट करण्याचा. तर आता आम्ही इथं सगळे दमलेलो आहोत, आणि इथं 4थ्या नंबरच्या पायऱ्या आम्हाला लागलेल्या आहेत. इथून आता थोडंसंच राहिले वरी, तर आता कंप्लीट करूयात. आणि खालचा नजारा म्हणजे एकदम असं बघितलं तर अवकाशातली आकाशगंगाच दिसत आहे.
फक्त या सिड्यानं वरती यायचंय आणि दुसरं ऑप्शनच नाहीये इथं वरती यायला. तर गाईस फायनली वरती पोहोचलो, पाथरून वगैरे टाकलं आणि आता आराम करतोय. हे इकडे बाकीचे आपले पोरं चाय वगैरे सगळं चालू आहे. इकडे सगळे असे झोपलेले. इकडे देवीचं मंदिराच्या मागे गाईस महाराष्ट्राच्या एकदम उंचाच्या शिखरावर आम्ही इथं झोपलेलो आहोत आणि आमच्यावरून ही इथे फ्लाईट जाते. जे ब्लिंक करायला आहे ना ती फ्लाईट आहे एक. तर सुप्रभात मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि सनराइज झालेला आहे. गाईस हे दृश्य एक नंबर. आम्ही फक्त या दृश्यासाठी सकाळी 3 वाजल्यापासून इथं बसलेलो आहोत, इतक्या कडकडत्या थंडीमध्ये खरंच. आणि मी आता इथं टाइम लॅप्स दाखवतो. खूपच सुंदर हा टाइम लॅप्स आहे. तर काही सकाळी इथं आम्ही 3 वाजता आलेलो होतो. तर 3 वाजता एवढा गर्दा नव्हता, पण जसं झोपेत उठलो एक तासाभराची झोप घेतली, बघतो तर काही एवढा गर्दा. आलतो तेव्हा फक्त 10 ते 12 माणसं फक्त इथं झोपत होते. सध्या एवढा गर्दा खरंच. तर गाईज कळसोळ्याचं शिखर चढून झालेलं आहे. तर आता आम्ही उतरताना सकाळचा आमचा हा नाश्ता, वा वा वा, हा आमचा नाश्ता आहे आजचा सकाळचा. टोमॅटो आहे. मुके म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्य ठिकाणी पुण्य 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 नाही, पुण्य ठिकाणी दाखवलं करा. जाऊ दे, मी खाली बसतो. घे तुला हे. फर्स्ट ट्रेक होता ना, एक्सपिरियन्स कसा होता? कसा होता? झाला एकदाचा पार देव बाबा. आणि भाऊ ज्युनियर आहे आणि सिनियर सोबत भाऊचा पहिला ट्रेक होता. पुरी रात. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूयात तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.